नमस्कार, मी कॉम्रेड गंगाधर गायकवाड, जनरल सेक्रेटरी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन आणि अध्यक्ष महाराष्ट्र ऊसतोडणी कामगार संघटना नांदेड जिल्हा। आज आम्ही आहोत ऊसतोडणी कामगारांच्या परिवारासोबत जे पीडित आहेत, त्यांच्यावर अन्याय झालेला आहे। हे आमच्या संघटनेचे सभासद आहेत। त्यांचं नाव आहे शिवाजीराव गणपतराव पवळे आणि त्यांचं गाव आहे जानापुरी, तालुका लोहा, जिल्हा नांदेड। त्यांच्यासोबत त्यांचं कुटुंब आहे, हे त्यांच्या मिसेस आहेत आणि त्यांचं नाव आहे ताई, तुमचं नाव काय आहे? सत्यभामाबाई। आणि त्यांचे हे चिरंजीव आहेत गणेश, आणि दुसरे चिरंजीव हे जे आहेत त्यांचं नाव मनोज आहे आणि यांच्या बहीण देखील सोबत आहेत, त्यांचं नाव धोंडूबाई पवळे आहे। हे सर्व पीडित कामगार वेगवेगळ्या ऊसतोडणी कारखान्यामध्ये काम करतात आणि एक सरेगाव तालुका मुदखेड येथील मुकदम, जे त्यांचं नाव आहे आनंदा कळणे, यांनी त्यांचं 4 तारखेला अपहरण केलं होतं जानापुरी येथून। त्यांची मोटरसायकल देखील त्यांनी जप्त केली आहे। त्यांच्या फोनपे मार्फत पैसे त्यांनी घेतलेले आहेत आणि त्यांच्या खिशातले 30,000 रुपये देखील घेतलेले आहेत आणि थकीत उच्चर रक्कम तुमच्याकडे बाकी आहे। या कारणाने त्यांना 4 दिवस डांबून ठेवलं बेकायदेशीररित्या। त्यांना बेदम मारहाण केलेली आहे आणि अज्ञातस्थळी नेऊन त्यांना किडनॅप करून ठेवलं होतं। परंतु CITUच्या वतीनं आम्ही नांदेड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक माननीय अविनाश कुमार साहेब यांना ही सर्व घटना कळवली आणि कळवल्यानंतर त्यांनी तातडीने SDPO माननीय सुशील कुमार नायक आणि आपल्या सोनखेड पोलीस ठाण्याचे API माननीय माने साहेब यांना त्यांनी निर्देश दिले। तातडीनं SDPO साहेब आणि API साहेबांनी एक पथक तयार केलं आणि यांना शोधण्यासाठी मुदखेड असेल, अर्धापूर असेल, असं सर्व त्यांच्या लोकेशन ट्रॅक किंवा लोकेशनच्या माहितीप्रमाणे ते वर्ध्यापर्यंत गेले आणि यांना वर्धा म्हणजे जे नागपूरच्या जवळ आहे तिथून यांना काल शोधलं आणि आज सकाळी आणलेलं आहे। आता आम्ही नांदेडच्या जे सरकारी रुग्णालय आहे शंकरराव चव्हाण विष्णुपुरी रुग्णालय, इथं यांना दवाखान्यात उपचार करण्यासाठी आलेले आहेत। आम्ही यांना देखील विचारत आहोत, आमचे हे सभासद असल्यामुळे, की आपल्या म्हणजे तुम्हाला कधी नेलं आणि कारण काय होतं आपल्याला डांबून नेण्याचं? साहेब, काल पण धरून 6 वाजून 10 मिनिटाला नेलं। किती? 6 वाजता। 6 वाजता नेलं। तर 6 वाजता गाडीमध्ये टाकून मारहाण चालू केलं। मारहाण लई झाल्या कारण पुढून मला काय सुधारणा गेलं बोलायचं, कान फोडला, त्यामुळे सगळं झालं, बेसूट पडलं। कशाने मारहाण केली तुम्हाला? ते त्यानं मारहाण केली, लिंबाचं टिकूर होतं एवढं असं, त्या टिकुरानं नळे झडकेले, हे झडकेले आणि ते रजपुताची जी तलवार होती, तलवार ती नड्याला लावली, कान असं बोटानं आडवं पाडून चिंगळलं खाली। अत्यंत यांना म्हणजे कठोराने निर्गुणपणे मारहाण केलेली आहे आणि म्हणजे तुमचा जीव जात होता अशी परिस्थिती होती। पुढे काय मला सुधारलं नाही, यांचा जीव जात होता, हे धोक्यात होते खूप। आणि नांदेड पोलिसांनी एक चांगली कामगिरी करून यांना वाचवलेलं आहे। परंतु यांच्या मिसेस जे आहेत सत्यभामा पवळे, या ताईंनी फिर्याद दिली होती सोनखेड पोलीस स्टेशनमध्ये आणि त्या अनुषंगाने विविध अशा 10 कलमांमुळे ॲट्रॉसिटी ॲक्टसह वेगवेगळे कलम आहेत। त्यामध्ये 137(2), 127, 309, 351, 351(3), 151(2), 3(5), 3(1)(1)R, 3(1)S आणि 3(2)FA या कलमांमुळे आपल्या सोनखेड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल झालेले आहेत आणि एकंदरीतच आरोपींना देखील अटक केल्याची माहिती API माने साहेब यांच्याकडून मिळालेली आहे। आम्ही या पीडित जे आमचे ऊसतोड कामगार आहेत त्यांना वाचवण्यामध्ये जे सहकार्य केलेलं आहे, त्यामध्ये आमच्या संघटनेचे आणि एक सामाजिक कार्यकर्ते माननीय उत्तमदादा गायकवाड यांनी देखील आपल्या म्हणजे पूर्ण बुद्धिकौशल्याचा वापर केला। त्यांनी पूर्ण वेळ दिला आणि शोध मोहिमेमध्ये ते देखील होते। तसेच आमचे सहकारी कॉम्रेड सोनाजी कांबळे यांनी देखील पूर्ण वेळ देऊन यांना म्हणजे कसा दिलासा मिळेल, यांचा शोध कसा लागेल यासाठी प्रयत्न केलेले आहेत। तसेच सामाजिक कार्यकर्ते कॉम्रेड गणपत रेड्डी यांचं देखील या सर्व मोहिमेमध्ये योगदान आहे आणि या संदर्भात आमचे सहकारी, आमचे नेते उत्तमदादा गायकवाड यांना मी विनंती करतो की त्यांनी 1 मिनिटामध्ये आपली प्रतिक्रिया द्यायची आहे। इथे या दादा, असं तोंड करा आणि बोला।
एका मिनिटात बोला, एवढा वेळ. शिवाजी गणपत पवळे याला यांच्या मुकदमाने पैशाच्या आरोपाखाली किडनॅप करून त्याला रस्त्याने वेळोवेळी मारहाण केली. त्या घटनेमध्ये पवळे यांना घेऊन जात असताना बोलेरो गाडीचा वापर केलेला आहे आणि ती गाडी पोलिसांनी सोनखेड पोलीस स्थानकामध्ये जप्त केलेली आहे आणि सदरील गुन्हा हा अमानवी आहे, काळिमा फासणारा आहे. तर अशा गुन्हा करणाऱ्या गुन्हेगारांना तात्काळ अटक करून त्यांना कठोरातली कठोर शिक्षा देण्यात यावी, यासाठी आम्ही यापुढेही रस्त्यावरील जनआंदोलन करण्यास मागे पुढे पाहणार नाही. आणि यामध्ये DYSP साहेब, PI, पोलीस लोक, SP साहेब या लोकांनी अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे. त्याबद्दल मी त्या सगळ्यांचे या जिल्ह्याचे आदरणीय SP साहेब, नाईक साहेब, DYSP नाईक साहेब, त्यानंतर PI सोनखेड पोलीस स्टेशनचे माने साहेब, त्यासोबतच त्यांच्या सहकाऱ्यांचे मी आभार व्यक्त करतो, त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी या प्रकरणामध्ये ज्या पीडिताला आहे तो चांगल्या प्रकारचा न्याय दिलेला आहे. असे न्याय देणारे अधिकारी सातत्याने या नांदेड जिल्ह्याला लाभो अशी अपेक्षा करून मी माझं मनोगत व्यक्त करतो.